नमस्कार रसिका हो. रशिया, युक्रेन, पॅलेस्टाईन, इस्रायल असे युद्धाचे पडघम आपण वाचताना बघतो आहोत. त्याचे भीषण परिणाम पण बघतो आहोत. त्यामुळे या पार्श्वभूमीवर कशी होती प्राचीन काळची युद्ध, असाच संहार होत होता का, असं थोडंसं जाणून घ्यावं, थोडा इतिहासाचा मागोवा घ्यावा या दृष्टीने प्रसादनी युद्ध विशेषांक काढायचं ठरवलं, यंदाचा दीपावली विशेषांक. आणि मग नेहमीच कोणत्याही विषयावरचा प्रसादचा विशेषांक असला की तो विषय आणि संस्कृत साहित्य यांचं नातं कसं हे सांगण्याचं काम मी नेहमी करते. त्यामुळे युद्ध आणि अभिजात संस्कृत साहित्य यांचं नातं उलगडण्याचा प्रयत्न आज मी करणार आहे. अशा पर्वकाळी हा प्रयत्न होतो आहे की जे मंगल पर्व आपण नरकासुराशी युद्ध करून विजयी होऊन परतलेल्या भगवान श्रीकृष्णाचा विजयोत्सव म्हणून साजरा करतो. थोडक्यात युद्ध या विषयाशी या पर्वाचा घनिष्ठ संबंध आहे. तेव्हा आता त्या काळच्या युद्धाच्या रम्य वार्ता आपण ऐकणार आहोत. मुळात युद्ध, संघर्ष, कलह समाजशील असलेल्या मानव प्राण्याच्या वेगवेगळ्या मूळ भावनांपैकी म्हणजे नॅचरल इन्स्टिंक्ट्सपैकी एक प्रमुख भावना. अन्न, वस्त्र, निवारा या जशा त्याच्या मूलभूत गरजा, तसंच प्रेम आणि भांडण याही मूल प्रवृत्तीच आहे. आणि मॅन इज अ सोशल ॲनिमल हे मान्य केलं की त्या स्वाभाविक आणि सहज प्रवृत्तीच ठरतात. संस्कृतमध्ये सहज स्नेहाला आंतरकोपी हेतू असं म्हटलं जातं. आणि काही जीवांमध्ये स्वभावतः जी भांडण्याची वृत्ती असते त्याला सहज किंवा स्वाभाविक वैर म्हणतात. संस्कृत सुभाषितकार त्याला निष्कारण वैर असंही म्हणतात. प्रेमामागचं कारण जसं नेहमीच उलगडत नाही तसं भांडणामागचंही उलगडत नाही. अत्यधिक प्रेम जिथं तिथंही पझेशन किंवा स्वामित्वाचा भाव येतो आणि मग तिथेही भांडण म्हणजे एका अर्थी युद्धच होतं. शिवाय कशासाठी तरी स्पर्धा, वर्चस्व गाजवण्याची इच्छा असली की तिथंही युद्ध किंवा भांडण ठरलेलंच असतं. अनेकदा स्वभावभेद देखील भांडणाचं किंवा युद्धाचं कारण ठरतात. कधी प्रतिष्ठा सांभाळणं, घराण्याची किंवा पदाची महत्वाचं मानलं जाऊन सुद्धा युद्ध केली जातात. मात्र ही सगळी युद्ध किंवा भांडणं जोवर आपण त्यामध्ये प्रेक्षकाची भूमिका करत असू तोवर सुभाषितकार म्हणतात तशी युद्धस्य वार्ता रम्या अशी असतात. अर्थात सुभाषितकाराने म्हटल्याप्रमाणे सारीच युद्ध किंवा भांडणं बघणाऱ्यांनाही रम्य वाटणारी नसतात, तर अनेकदा ती अंगावर काटा आणणारी आणि सतसत विवेकबुद्धीला कोड्यात पाडणारी पण असतात. सध्या युक्रेन रशियाच्या किंवा हमास इस्रायलच्या युद्धवार्ता ऐकता पाहताना याचा आपण प्रत्यक्ष अनुभव घेतोच आहे. तरीही युद्ध हा विषय मानवी मनाला रोमांचक वाटणारा, उत्सुकता निर्माण करणाराच आहे. म्हणून डोकवूया थोडं अभिजात संस्कृत साहित्यात आढळणाऱ्या युद्धवर्णनांमध्ये. युद्धातही रणभूमीवर प्रत्यक्ष लढली जाणारी युद्ध, कपटनीतीनं शत्रूला नामोहरम करण्याचे केले जाणारे प्रयत्न म्हणजे ज्याला कपटयुद्ध किंवा छद्मदंड असा शब्द संस्कृत साहित्यात वापरलेला आढळतो. दोन तुल्यबल वीर किंवा विद्वानांमध्ये घडणाऱ्या शाब्दिक चकमकी अर्थात वागयुद्ध असे वेगवेगळे प्रकार आढळतात. अभिजात संस्कृत साहित्यात या सर्व प्रकारच्या युद्धांची झलक आपल्याला पाहता येते. खरं तर प्रत्यक्ष रंगभूमीवर युद्धप्रसंग दाखवू नयेत असा भरताच्या नाट्यशास्त्राचा दंडक आहे. पण त्यापूर्वी झालेला नाटककार भास यानं आपल्या 13 नाटकांपैकी बऱ्याच नाटकांमध्ये युद्धप्रसंग प्रत्यक्ष दाखवलेत. महाभारतावर आधारलेल्या त्याच्या नाटकांपैकी पंचरात्र नाटकात विराट गोग्रहण प्रसंगी झालेल्या विराटपुत्र उत्तर आणि कौरव यांच्यात झालेलं युद्ध भासानं चित्रोपमरित्या वर्णन केलं आहे. गायी पळवण्यासाठी कौरवांनी केलेल्या आक्रमणानं विराट नगरीचा शांत परिसर कसा ढवळून निघालाय, गायींची कशी दैना झाली आहे हे सांगताना भास म्हणतो, कृता नीला नागाहा शरपत निपातेन कपिला हयो वा योधो वा न वहती न कश्चित शरशतम.
शरैस्तंभीभूता शरपरिकरास्यन्दनवराः शरैश्छन्ना मार्गा स्रवती धनुरुग्राम शरनदीम. नगरीला आलेलं रणभूमीचं रूप भासानं किती प्रभावीपणे मांडलंय. उरुभंग हे भासाचंच नाटक. ते तर युद्धाचं, युद्धभूमीचं नेमकं स्वरूप अतिशय समर्पकपणे प्रेक्षकांसमोर किंवा वाचकांसमोर उभं करणारच आहे. नाटकाच्या आरंभीच भास रणभूमीवरील संहाराचं उग्र भीषण रूप वर्णन करताना रणभूमीला नरेंद्र निधनैक गृह संकीर्ण लेख्यमेव चित्रपटम प्रविद्धम अशी मार्मिक विशेषणं वापरून तिथल्या नरसंहाराचं, अस्ताव्यस्त पसरलेल्या मृतदेहांचं सूचन करतो. रणभूमी ही राजांसाठी नभःसंक्रमम आश्रमपदम, स्वर्गातलं आश्रमस्थान आहे असं म्हणत त्या रणभूमीवर मृत झालेल्या वीरांना भुकेलेल्या कोल्ह्या जावयाला उतरवून घ्यावं तशा प्रकारे रथातून ओढून घेतात असं अंगावर शहारे आणणारं वर्णन भास करतो. सगळीकडे पडलेल्या वीरांच्या मृतदेहांनी व्यापलेली रणभूमी निष्कंप स्थलकमलिनी सारखी दिसत असल्याची कल्पनाही तो मांडतो. युद्ध हा यज्ञ अशी कल्पना करून त्यात कापल्या गेलेल्या हत्तींच्या सोंडा हे यज्ञस्तंभ, विखुरलेले बाण हे दर्भ, मेलेल्या हत्तींचे ढीग ही फुलं, वैर हा यज्ञामधला अग्नी, मृत व्यक्ती हा यज्ञीय आहुती, योद्ध्यांचे परस्परांविरुद्ध केलेल्या गर्जनांचे स्वर म्हणजे यज्ञीय मंत्र असं पूर्ण रूपक किंवा सांग रूपक भासाने केलेलं दिसतं. एकूणच कुरुक्षेत्रावरील नरसंहाराचं दुर्योधनाच्या मांड्या मोडण्यापूर्वी आणि नंतरही केलेलं भासानं वर्णन भीषणतेची यथार्थ कल्पना देणार आहे. प्रत्यक्ष भीम दुर्योधन गदायुद्धात दोन्ही वीरांचं नेमकं वर्णन भास करतो. अतिशय प्रासादिक भाषेत त्यांच्या हालचाली भासानं टिपल्या आहेत. शेवटच्या एका वाक्यात भास दोघांमधला फरक सांगतो. राजा गदायुद्धाचं शिक्षण घेतलेलं आहे, परंतु भीम बलवान आहे. या वर्णनातून दोन गोष्टी सूचित होतात. राजा म्हणजे दुर्योधन आणि दुर्योधनाकडे फक्त शिक्षण आहे आणि भीमाकडे बल अधिक आहे, किंवा दुर्योधन झालेल्या शिक्षणावर भर देऊन लढणार आहे आणि भीम बळाच्या जोरावर लढतोय. भास दोन योद्ध्यांचं वैशिष्ट्य असं एका शब्दात सांगून जातो. भासाचं हे नेहमीचं वैशिष्ट्य आहे. अभिषेक नामक रामायणावर आधारित नाटकात राम रावण युद्धाचं चित्रोपम वर्णन भास करतो. उदधीरिव विभाती युद्धभूमी रघुवर चंद्र शरांशु वेगा असं म्हणत तो रणभूमी त्याला महासागरासारखी भासत असल्याचं सांगतो. याशिवाय अनेक छोटी मोठी पण परिणामकारक युद्ध वर्णनं भासाच्या साहित्यात आढळतात. अर्थात ही झाली प्रत्यक्ष रणभूमीवरली युद्ध. याशिवाय प्रतिज्ञा यौगंधरायणमधलं मंत्रयुद्ध, ज्याच्या साह्यानं यौगंधरायणादी मंत्री उदयनाची वासवदत्तेसह महासेनाच्या बंदिवासातून सुटका करतात. दूतवाक्य आणि दूतघटोत्कच मधलं कृष्ण दुर्योधन, घटोत्कच दुर्योधन यांच्यामधलं वाकयुद्ध हे भासाचं राजनीतीतलं आणि युक्तिवादातलं नैपुण्य दाखवणार आहे. मध्यम आयोगामधलं भीम आणि घटोत्कच यांच्यातलं शब्दद्वंद्वही मनोरंजक आहे. पूर्वसूरी म्हणून भासाचं ऋण कालिदासानं मानलंय. त्यानंही रघुवंश आपल्या महाकाव्यात रघुदिग्विजयात रघुनं पहाडी प्रदेशातील लोकांशी केलेलं युद्ध, यवनांशी त्याचं झालेलं युद्ध, जलसेना घेऊन आलेल्या पश्चिमेकडील वीरांशी झालेलं युद्ध अतिशय संक्षेपानं उल्लेखलं असलं तरी आजानी इंदुमतीशी विवाह केल्यानंतर स्वयंवरात अपमानित झालेल्या राजांनी त्याच्यावर आक्रमण केलं असताना त्यांच्याशी केलेल्या युद्धाचं वर्णन अतिशय साध्यंत स्वरूपात केलेलं दिसतं. तिथं कालिदास रणभूमी ही मृत्योः पानभूमी झाल्याचं सांगून तिची भीषण अवस्था सूचित करतो. तुल्यबलांशी तुल्यबल लढत असलेल्या त्या रणभूमीला अतिशय विदारक स्वरूप प्राप्त झाल्याचं सांगून शेवटी अज त्याला एका गंधर्वाकडून मिळालेल्या गंधर्वास्त्राचा प्रयोग करून सर्व शत्रू राजांना निद्रिस्त करून नरसंहार टाळतो आणि शांतपणे तिथून निघून जातो असा समारोप कालिदास करतो. याशिवाय रामाचं मारीच सुभाऊंशी
खरं दूषणांशी झालेलं युद्ध, रावणाशी झालेलं तुंबळ युद्ध अशी वर्णनही रघुवंशात आहेत. रावणावर रामानं सोडलेल्या ब्रह्मास्त्रानं 10 भागात नागांच्या फणांसारखं विभक्त होऊन रावणाची 10 मस्तकं तोडली असं थोडं वैशिष्ट्यपूर्ण वर्णन कालिदासांनी केलेलं आढळतं. लवणासूर शत्रुघ्न युद्धाचंही संक्षेपाने वर्णन पुढे आढळतं. कुमार संभवात मात्र कुमार कार्तिकेय आणि तारकासूर यांच्या युद्धाचं सविस्तर वर्णन कालिदास करताना दिसतो, पण ते मुळातून वाचण्यासारखं आहे. याशिवाय रघुवंशातील सिंह दिलीप संवाद, मालविकाग्निमित्रम नाटकातला गणदास हरदत्त संवाद हे कालिदासांनी रंगवलेले वागयुद्धाचे संक्षिप्त पण रंजक नमुने आहेत. 7 पावलं बरोबर चालल्यानं 2 माणसांमध्ये किंवा 2 जीवांमध्ये मैत्री होते यासारखा सुविचार, क्षतात किल त्रायते इत्युदग्रहा सारखी क्षत्रिय शब्दाची व्याख्या, यस्यागमः केवल जीविकायै तम ज्ञानपण्यम वणिजो वदंती, उदरनिर्वाहापुरतंच ज्याचं ज्ञान त्याला ज्ञानाचा व्यापारी किंवा बाजार भरवणारा म्हणतात, हा शिक्षण क्षेत्रातला महत्वाचा विचार हे सारे या वागयुद्धाचे महत्वाचे बाय प्रॉडक्ट्स किंवा कालिदासाचे जणू कीवर्ड्सच आहेत. भवभूतीच्या रामकथेवरील 2 नाटकात युद्धाचे जे प्रत्यक्ष युद्धभूमीवर लढले जाणारे युद्ध, मग ते गदायुद्ध असो की धनुर्युद्ध किंवा खड्गयुद्ध, तेही आहे आणि वागयुद्धही आहे. महावीर चरितात प्रारंभी आहे ते राम परशुराम आणि परशुराम आणि वसिष्ठ, विश्वामित्र, जनक, शतानंद आणि दशरथ यांचं वागयुद्ध. हा पूर्ण प्रसंगच अतिशय रंजक आणि परिणामकारकरित्या भवभूतीने रंगवलाय. रामाच्या तेजस्वी रूपाकडे आकृष्ट झालेला, त्याच्याविषयी आंतरिक ओढ वाटत असूनही केवळ आपल्याला शिवानं दिलेलं धनुष्य त्यानं तोडलं आणि तो क्षत्रिय आहे म्हणून त्याला शासन केलं नाही तर आपली अप्रतिष्ठा होईल. क्षत्रियांचा 21 वेळा संहार करणारा वीर या आपल्या बिरुदाला धक्का लागेल म्हणून विरोध करणारा, स्वतःच्या पराक्रमाचा अहंकार ठासून भरलेला परशुराम भवभूतीनं अतिशय प्रभावीपणे उभा केलाय. वसिष्ठांविषयी शतानंदांविषयी आदर बाळगणारा, पण ते दशरथ, जनक आणि रामासारख्या क्षत्रियांची भलामण करत असल्यामुळं त्यांना दूषण देणारा परशुराम स्वतःच एका मानसिक द्वंद्वात अडकलेला भवभूतीने रंगवलाय. विरम अस्मात् शुष्कात कलहात असं सामोपचारानं सांगणाऱ्या वसिष्ठांना आपण फक्त वयोवृद्ध म्हणून मान देतो, ज्ञानवृद्ध म्हणून हा आदर नव्हे असं परशुराम परखडपणे सांगताना दिसतो. शतानंदाला क्षत्रियांची तळी उचलणारा लाचार याज्ञिक म्हणून हिणवतो. जनक, दशरथ यांचा केवळ ते क्षत्रिय म्हणून अपमान करतो, अशा वेळी शतानंदही त्याला फटकारतात आणि दशरथ देखील दुर्दांतस्त्वम वयमपि च ते क्षत्रिय आशासितारा अशा परखड शब्दात त्याला सुनावतो. हा सगळाच वागयुद्धाचा प्रसंग मुळातून वाचण्यासारखा आहे. याच महावीर चरितात माल्यवान आणि शूर्पणखा, तूष्णी दंड हा साम दाम दंड भेद या 4 उपायांपैकी दंडाचा प्रकार वापरून शूर्पणखेला मंथरेच्या शरीरात शिरायला लावून रामाचं वनगमन घडवतात असं दाखवलंय. हा कपटयुद्धाचा प्रकार आहे. याशिवाय उत्तराम चरितात भवभूतीनं रामाच्या अंतर्मनात सुरू असलेलं एक राजा एक माणूस, एक राजा एक पती अशा भूमिकांमधलं युद्ध खूपच प्रभावीपणे दाखवलं. राजा म्हणून वागताना आपण सीतेला वनवास दिला याचा रामाला पतीच्या भूमिकेत असताना किंवा त्या दृष्टिकोनातून विचार करताना खूप त्रास होतो. राजा म्हणून वनात तप करणाऱ्या शूद्र शंभुकाला तो मारतो खरा, पण एक माणूस म्हणून आपण हे योग्य कृत्य केलं नाही अशा भावनेने तो स्वतःचा हात तोडून घेण्याचा विचार करतो, ज्या हाताने त्यांनी त्या शूद्र शंभुकाला शासन केलंय. हे असं रामाच्या मनातलं अंतर्द्वंद्व, ज्याला आपुलाची वादा आपण असे असं म्हणता येईल, ते भवभूतीनंच प्रथम इतकं विस्तारानं आणि समर्पक पद्धतीने मांडलंय. मला वाटतं हे एक अनोखं युद्ध आहे संस्कृत साहित्यात. यानंतरचं युद्धवर्णन आहे ते भट्ट नारायणाच्या वेळी संहारामधलं. यातही कर्ण अश्वत्थामा यांचं वागयुद्ध अतिशय प्रसिद्ध असं वागयुद्ध.
सुतापसद, राधाकुल भारभूत अशा शेलक्या विशेषणांचा कर्णासाठी केलेला वापर, ब्राह्मणबटू म्हणून कर्णानं अश्वत्थाम्याचा केलेला अपमान, त्या दोघांचे खटकेबाज संवाद, ब्राह्मण जातीनं म्हणून वध करता येत नाही असं कर्णानं म्हटल्यावर जात्या काममवध्योहम इयं सा जाती परित्यक्ता, ही मी सोडली जात, करून दाखवू. हा अश्वत्थाम्याचा आवेश. आणि सूतपुत्र म्हटल्यावर सूतो वा सूतपुत्रो वा यो वा को वा भवाम्यहम दैवायत्तम कुले जन्म मदायत्तम तु पौरुषम, असं कर्णाचं परखड उत्तर. हे सारच मुळातून वाचण्यासारखं. तो प्रसंग वाचताना आपणही क्षणभर त्या आवेशाने आणि तेजस्वी बाण्याने स्तिमित होतो. याशिवाय धृतराष्ट्र भीम वाग्युद्धही विलक्षण आहे. रणांगणावरील युद्ध वर्णनात अर्जुन वृषसेन युद्धवर्णन गुंगवून टाकणारं आणि क्षणभर हळहळायला लावणारही आहे. अस्त्रोमहर्षक युद्धवर्णन आहे भारवीच्या किरातार्जुनियम मध्ये. किरातरूपी शिव आणि तपस्वी अर्जुनाचे. इथं वायव्यास्त्र, सर्पास्त्र, गरुडास्त्र, निद्रास्त्र अशा वेगवेगळ्या अस्त्रांचा प्रयोग आणि त्यांचा उभय पक्षावर होणारा परिणाम यांचं सविस्तर वर्णन भारवीनं केलंय. अस्त्र विफल झाल्यावर धनुर्युद्ध, धनुष्य रिकामी झाल्यावर खड्गयुद्ध आणि तेही विफल झाल्यावर पाषाण, वृक्ष इत्यादींचा शस्त्रासारखा वापर करून अर्जुनाने युद्ध करून पाहिलं. सारीच शस्त्र निरर्थक ठरल्यावर शेवटी अर्जुनानं बाहुयुद्ध आणि मुष्टियुद्धाचा अवलंब केल्याचं वर्णन भारवीनं अतिशय विस्तारानं आणि ओजस्वी शब्दात केलंय. काही ठिकाणी अतिशयोक्तीचा वापरही भारवी करताना दिसतो. रसिक हो, अभिजात संस्कृत साहित्यातील युद्धवर्णनांचा समग्र मागोवा किंवा समग्र आढावा हा या एका लेखाचा विषयच नाही. कारण संस्कृत साहित्य हा रत्नाकर आहे. त्यामुळे अजून कितीतरी युद्ध, मग ते मुद्रा राक्षसातलं कौटिल्य आणि राक्षस यांच्यातलं मंत्रयुद्ध असो किंवा हर्षचरितातला हर्षाचा दिग्विजय असो, मी मागं टाकले पुन्हा कधीतरी सांगण्यासाठी. तरीही या युद्ध प्रकारातलं एक अगदी अनोखं युद्ध ज्याचा उल्लेख नाही केला तर हा मागोवा अपुराच राहील. ते युद्ध आहे प्रबोध चंद्रोदय या श्रीकृष्ण मिश्र रचित आगळ्या वेगळ्या नाटकात. या नाटकाचा विषयच मुळी महामोह आणि विवेक या मनाच्या दोन पुत्रांमधला, प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोन कुळांमधल्या संघर्षाचा आहे. आपलं मन हीच इथे रणभूमी आहे. त्यावर वावरणाऱ्या कामक्रोधादी षड्रिपूंचा आणि श्रद्धा, विवेक, शांती, संतोष या सद्भावनांचा परस्पर संघर्ष खूप नाट्यपूर्ण पद्धतीनं श्रीकृष्ण मिश्रांनी रंगवलाय. अलीकडच्या संघर्ष नाट्यात जसे फसवाफसवी, अपहरण इत्यादी प्रयोग केले जातात तसे ते श्रीकृष्ण मिश्रांसारख्या संन्यासी व्यक्तीनं त्या नाटकात मांडले. हा संघर्ष देखील अगदी मुळातून आवर्जून वाचावा असाच. संस्कृत साहित्य रत्नाकरातून जर युद्धरूपी मौल्यवान रत्न तुम्हाला नेमकी शोधायची असतील, त्यांची योग्य पारख करायची असेल तर एकदा त्या रत्नाकरात खोल बुडी घ्यावीच लागेल, लाभ हानीची पर्वा न करता. अगदी तुकाराम महाराज म्हणतात ना, रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. तीच खूणगाठ मनाशी बांधूया आणि उतरूया या युद्धवर्णनात. धन्यवाद.